अरे राम राम रे बोट्यो. काय म्हणता भाई? सकाळी उठलो टाकीतून लय जोरा जोरानं आवाज येऊ राहिला भाई. काय हाय म्हटलं पाहू तर टाकीजवळ गेलो तर पाहिलं तर चिनू भाऊ आंघोळ करून राहिले. सांगा भाऊ, एवढा मोठा झाला पण काही खरं नाही रे भाऊ. लहान लेकरू गेलंच नाही. मग काय आज होता ना भाऊ रे वा. रात झालं भाऊ, कचोरी खायचं मन आलोन भाई. डायरेक्ट चौकात हाणून घेतले ना भाऊ कचोरी. आज येऊ राहिले ते आपल्या घरी दोन खतरनाक पाहुणे. घरी जातोच भाई, आंघोळ करतो म्हटलं तर पाहुणे हजरी होते ना रे बा. पाहुण्याचा परिचय म्हणजे भाऊ हे आहेत आपले दोन भाषे, दोन्ही आहेत भाऊ जुळवा. यायचा कारनामे म्हणजे तुम्हाला सांगायचं कामच नाही. येईनच आपल्या गाडीच्या मटक्यावर स्क्रॅचेस वळले होते भाऊ. खतरनाक कार्यक्रमात यायचे. मग काय पप्पानं आणले भाऊ आंबे. आंब्याचा करू म्हटलं रस राहायला. पहिले म्हणे तुम्ही आंबे आणा. आंबेच खाऊन घेतले ना. म्हटलं काही विषय नाही, चालतेच म्हटलं. भाषेच आहेत. आज होता भाई आपल्या गावचा बाजार. मग काय येईल आणि होते भाऊ फिल्टरची कॅन. कारण येईल भाऊ साधं पाणी चालत नाही. खतरनाक आहेत ना पोट्टे. हाताजोडा कार्यक्रम आहे. मग म्हणत भाऊ की मामा आता पाणीपुरी पाहिजे. मग काय काढली ना आपली प्लॅटिना, आलो डायरेक्ट पाणीपुरी घ्यायला. पाणीपुरी घेऊन घेतली भाऊ थैले भरून. तेवढ्यात दिसले आपले डॉगेश भाई. डॉगेश भाऊले राम राम ठोकून डायरेक्ट आलो ना भाई घरी आलो. त्याच्या मस्त सरूनच नाही राहिल त्या. मग म्हणत मामा आम्हाला आंघोळ करणं आहे. मग काय लावली ना भाई मशीन, केली ना सुरून. काय खतरनाक आंघोळ करू राहिले ते रे बा. पूर्ण गल्लेले हन्या घालून टाकला. खतरनाक आहेत रे बाय. दोघंच्या दोघं झाले ना भाऊ तयार. म्हटलं आता काय करायचं भाषे. मग काय म्हणत पाणीपुरी खायची ना भाऊ. झाले ना रे भाई सुरू खतरनाक पैकी. चला मग गोट्टे आता खातो आम्ही पाणीपुरी. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.